शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरात विना परवाना घरगुती गॅस टाक्या साठवण्यात आल्या होत्या, त्यात अवैधरित्या गॅस भरला जात होता। त्या अड्ड्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। गुलमोहर रस्त्यावरील पारिजात चौकाजवळील एका पत्र्याच्या गोदामात हे काम सुरू होतं। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार प्रशांत राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहानवाज शौकात सय्यद व साद अनवर खान या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। साद खानच्या सांगण्यावरून सय्यद हा कोणत्याही परवानगी विना घरगुती गॅस टाक्या चोरून तो इतर टाक्यांमध्ये भरीत होता। भर वस्तीत असे ज्वलनशील पदार्थाची निष्काळजीपणे हाताळणी केली जात होती, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलाय। महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालय व उपकार्यालयांना महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या गड किल्ल्यांची नावे देण्यात यावी, अशी मागणी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापौर ज्योती गाडे यांच्याकडे महासभेत निवेदनाद्वारे केली आहे। महापालिकेचा कारभार हा प्रमुख 4 प्रभाग समिती कार्यालय व विविध उपकार्यालयांच्या माध्यमातून चालवला जातो। या कार्यालयांना ऐतिहासिक गड किल्ल्यांची नावे दिल्यास शहराची ओळख अधिक समृद्ध व विशिष्टपूर्ण होईल। महाराष्ट्राच्या इतिहासातील गड किल्ले हे केवळ वास्तू नाही, तर ते स्वाभिमान, शौर्य आणि संस्कृतीची प्रतीक आहेत। नगर मनमाड रोडवरील विळक बसस्थानक परिसरातील आडसुळे वस्ती येथे रात्री 11 वाजेच्या सुमारास एका वाहनाची धडक बसल्याने योगेश चंद्रभान आडसुरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी चैतन्य रामदास भंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अहिलानगर महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दीपाली बारसकर आणि उपसभापती वर्षा सानप यांनी महिलांसाठी स्वच्छतागृहे व हिरकणी कक्ष उभारण्याची जोरदार मागणी केली आहे। शहरात महिलांसाठी पुरेशा स्वच्छतागृहाच्या अभावामुळे होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष वेधत महापालिका प्रशासनाने या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, असं आवाहन करण्यात आलंय। बीड जिल्ह्यातील एका 16 वर्षीय मुलीला डांबून ठेवून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून वेळोवेळी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। हा प्रकार फेब्रुवारी 2024 पासून सुरू होता। या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून 2 जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंजली उर्फ राणी परमेश्वर काळे, भैया उर्फ गणेश संपत गोरे अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।